मागील व्हिडिओमध्ये आपण या देवस्थानाचा संपूर्ण इतिहास, त्यामागची पौराणिक कथा आणि महत्त्व सविस्तरपणे जाणून घेतलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत या देवस्थानाची दिव्य ऊर्जा, येथील शांत वातावरण आणि विशेषतः त्रिपुरारी पौर्णिमेच्या या दिवशी भोलेनाथांचे रूप मानले जाणारे केवडीमठ म्हसोबा महाराजांच्या दर्शनाचा अद्भुत अनुभव आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि आपण पाहणार आहोत देव दिवाळीच्या दिवशी लावली जाणारी त्रिपुरवात, दिव्यांनी उजळलेला संपूर्ण मंदिराचा परिसर आणि भक्तांच्या श्रद्धेने भारलेला हा उत्सव. तसेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या हजारो वर्षापूर्वीच्या झाडाचे देखील काय महत्व आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच आध्यात्मिक व भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. हर हर महादेव. नाशिकच्या तपोवन परिसरात असलेले एक अतिशय प्राचीन काळातील मंदिर आहे. तसेच हे स्थान भक्तांमध्ये स्वयंभू स्थान म्हणून ओळखले जाते. पूर्वी या भागात घनदाट जंगल होते आणि येथे अनेक नागदेवतांचा वास होता. अनेक पिढ्यांपासून पूजले जाणारे म्हसोबा महाराज परंपरेनुसार प्रभू श्रीरामांच्या काळातील हजारो वर्षापूर्वीचे म्हसोबा महाराज आहे. तसेच महाराष्ट्रात त्यांना भोलेनाथांच्या स्वरूपात विशेष मान दिला जातो. नाशिकच्या पावनभूमीत निसर्गाच्या कुशीत वसलेले एक अद्भुत आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. आणि आजचा हा दिवस आहे केवडीमठ म्हसोबा महाराजांच्या चरणी. आणि कार्तिक महिन्यातील आजचा हा दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा, म्हणजेच देव दिवाळीचा. आणि हाच तो पावन दिवस आहे ज्या दिवशी भोलेनाथांनी त्रिपुरासुराचा वध केला. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना सुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची 3 नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भोलेनाथांची अखेर प्रार्थना केली. तेव्हा भोलेनाथांनी त्याची 3 नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व मंदिरात दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करतात. त्यामुळेच या पवित्र मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिव्यांचा अद्भुत झगमगाट पाहायला मिळतो. मंदिर परिसरात हजारो दिवे प्रज्वलित केले जातात. तसेच या दिव्यांची रचना पाहिली तर त्रिशूळ, ओम आणि स्वस्तिक यासारख्या पवित्र चिन्हांच्या आकारात सजवलेले दिवे पाहून मन मोहून जातं. स्वस्तिक म्हणजे समृद्धीचं प्रतीक, त्रिशूळ म्हणजे महादेवांच्या शक्तीचं दर्शन आणि ओम म्हणजे ब्रह्मांडाचा मूलनाद. या प्रत्येक दिव्यातून भगवान शिव म्हणजेच म्हसोबा महाराजांची कृपा प्रत्येक भक्तांना मिळत असते. तसेच हे हजारो वर्षापूर्वीचे झाड आहे. या झाडाच्या फांद्या पूर्वी म्हसोबा महाराजांच्या डोक्यावर सावली देत. काही काळानंतर या फांद्या कमी करण्यात आल्या आणि तेथे मंदिर उभारण्यात आलं. आज त्या झाडाच्या अवतीभोवती दिवे लावल्यानंतर ते अतिशय अद्भुत आणि अलौकिक दिसते. आजही या झाडात दैवी शक्तीचा वास असल्याची अनुभूती प्रत्येक भक्ताला येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये जय म्हसोबा महाराज लिहायला विसरू नका.